नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the test for the parallel lines. Now today we'll discuss about the test for the parallelogram. Test for the parallelogram means what? When we explain the properties of the parallelogram which is related to the side, angle and diagonal, and when we give the proof of these properties, then these properties are known as the tests of the parallelogram. टेस्ट ऑफ द पॅरलोग्राम कशाला म्हणायचं की ज्यावेळेस आपण पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीचं प्रूफ देऊ आपण त्यावेळेस प्रूफ दिल्यानंतर ते जर प्रूव्ह झालं तर तेव्हा त्या प्रॉपर्टीलाच काय म्हणायचं टेस्ट फॉर द पॅरलोग्राम असं म्हणायचं. मग फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द पॅरलोग्राम विच इज रिलेटेड टू द साइड. सेकंड प्रॉपर्टी ऑफ द पॅरलोग्राम विच इज रिलेटेड टू द अँगल्स. थर्ड प्रॉपर्टी ऑफ द पॅरलोग्राम इज रिलेटेड टू द डायगोनल. कारण आपण कोणताही क्वाड्रिलॅटर जरी ड्रॉ केला तरी त्या क्वाड्रिलॅटरलशी रिलेटेड तीन पेयर असतं, तीन कन्सेप्ट असतात. एक असते साईड, दुसरा असतो अँगल आणि तिसरा असतो डायगोनल. जर समजा व्हेन वी ड्रॉ द एनी क्वाड्रिलॅटरल, मी हा क्वाड्रिलॅटरल रिप्रेझेंट केलेला आहे. सपोज दिस इज द क्वाड्रिलॅटरल ABCD. मग या क्वाड्रिलॅटरल ABCDला साईडचे किती पेयर आहेत? म्हणजे क्वाड्रिलॅटरल हा रिलेटेड टू द साईड आहे. साईड AB, साईड BC, साईड CD अँड साईड AD. परत त्याला अँगल किती आहेत? 4 अँगल आहेत. अँगल A, अँगल B, देन अँगल C अँड देन अँगल D. हे 4 अँगल आहेत. म्हणजे साईडच्या 4 साईड दिलेले आहेत, 4 अँगल दिलेले आहेत. अँड व्हेन वी ड्रॉ द डायगोनल, दिस इज द फर्स्ट डायगोनल अँड दिस इज द सेकंड डायगोनल. जे आपल्याला ह्या 3 कन्सेप्ट याच्यामध्ये सांगता येतील, पेअर सांगता येतील. साईडशी रिलेटेड, अँगलशी रिलेटेड अँड डायगोनलशी रिलेटेड. मग व्हेन वी एक्सप्रेस द प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलोग्राम विच इज रिलेटेड टू द साईड, विच इज रिलेटेड टू द अँगल अँड विच इज रिलेटेड टू द डायगोनल, अँड व्हेन वी गिव्ह द प्रूफ ऑफ दीज प्रॉपर्टीज, देन प्रूफ दिल्यानंतर त्याला काय म्हणणार आपण टेस्ट फॉर द पॅरलोग्राम असं म्हणणार आहे. मग द फर्स्ट प्रॉपर्टी मी सांगितलं इथं की द फर्स्ट प्रॉपर्टी विच इज रिलेटेड टू द साइड्स, देन सेकंड प्रॉपर्टी इज रिलेटेड टू द अँगल्स अँड थर्ड प्रॉपर्टी विच इज रिलेटेड टू द डायगोनल्स ऑफ द quadrilateral. In which time you can say that the any quadrilateral is a parallelogram. First we represent related to sides. In which time you can say that the any quadrilateral is a parallelogram, it is related to the angles. And in which time you can say that the given quadrilateral is a parallelogram which is related to the diagonals. But how can I explain the given quadrilateral is a parallelogram which is related to the side? साईडचा विचार करता आपल्याला एखादा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम कधी दाखवता येतो त्या प्रॉपर्टीचं आपल्याला प्रूफ द्यावं लागेल. आणि म्हणून पहिला जो काही थेरम दिलेला आहे, द फर्स्ट थेरम विच इज रिलेटेड टू द इफ अ पेयर्स ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज द पॅरलोग्राम. म्हणून पहिली पेयर आपण कन्सिडर करूया. If pairs of the opposite sides of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a parallelogram. म्हणून पहिला थेरम रिलेटेड टू द काय आहे? साईडशी रिलेटेड आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो थेरम. काय साईडशी रिलेटेड दिलेला आहे थेरम? अ पेअर ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट. इथं लिहितो मी अ पेअर ऑफ opposite sides of a quadrilateral. A pair of opposite side of a quadrilateral is congruent. जर congruent असेल तर then the quadrilateral is a parallelogram. दिलेल्या क्वाड्रिलॅटरलच्या जे काही साईड आहे त्या साईडची एक कोणतीही पेअर, अपोजिट साईडची जी एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असतो. मग हाऊ कॅन एक्सप्लेन इट? फर्स्ट वी ड्रॉ द डायग्रॅम, राईट द गिव्हन विथ द हेल्प ऑफ द डायग्रॅम. मग इथे एक कुठला तरी क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. सपोज दिस इज द एनी क्वाड्रिलॅटरल.
ABCD हा क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे. मग या क्वाड्रिलॅटरल ABCDमध्ये काय दिले? अ पेअर ऑफ अपोजिट साईड ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट. मग कोणतीही एक पेअर त्याच्यामध्ये काय करा? कॉन्ग्रुएंट दाखवा. मी AB इज कॉन्ग्रुएंट टू DC दाखवलेला आहे. आपल्याला पॅरलोग्राम दाखवायचा आहे. म्हणजे काय दाखवायचं आहे? विच क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज द पॅरलोग्राम? ए क्वाड्रिलॅटरल हुज पेअर ऑफ द अपोजिट साइड्स आर पॅरलल, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज द पॅरलोग्राम बाय द डेफिनेशन ऑफ द पॅरलोग्राम. कोणताही क्वाड्रिलॅटरल जर आपल्याला पॅरलोग्राम दाखवायचा असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड या आपल्याला पॅरलल दाखवाव्या लागतील. आणि जर त्या पॅरलल दाखवल्या तरच त्या आपल्याला क्वाड्रिलॅटरलला काय म्हणता येईल? पॅरलोग्राम म्हणता येईल बाय द डेफिनेशन. आता गिव्हनमध्ये लिहिता येईल आपल्याला. दिले काय? अ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट इफ अ पेअर ऑफ, इथे इफ शब्द लिहा, इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट. देनच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो गिव्हनमध्ये असतो आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे तो प्रूव्ह करायचा असतो, टू प्रूव्ह. मग आपल्याला काय दिलं याच्यामध्ये? इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट. मग लिहिणार काय गिव्हनमध्ये आपण? इन क्वाड्रिलॅटरल ABCD विच पेअर ऑफ द अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कोणती पेअर घेणार अपोजिट साइडची? इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू CD. मी ही एक पेअर घेतलेली आहे कॉन्ग्रुएंट. म्हणजे गिव्हनमध्ये लिहावं लागेल आपल्याला इन क्वाड्रिलॅटरल ABCD AB इज इक्वल टू CD. हा झाला देनच्या अगोदरचा पार्ट, कॉन्ग्रुएंट दाखवले. टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये? टू प्रूव्ह करायचं आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. पॅरलोग्राम दाखवायचं म्हणजे काय दाखवायचं? की दॅट मीन्स AB साइड AB इज पॅरलल टू साइड CD अँड साइड AD इज पॅरलल टू साइड BC. अपोजिट साइड जर तुम्ही पॅरलल दाखवल्या तरच त्याला पॅरलोग्राम म्हणता येतं. आणि म्हणजे आपल्याला हे दाखवावं लागेल की अपोजिट साइड पॅरलल दाखवलं की डायरेक्टली यू कॅन से दॅट दिस इज द पॅरलोग्राम. मग आता यानं दाखवता येईल का? देन वी टेक द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल याच्यामध्ये? ड्रॉ ए डायगोनल, ड्रॉ एनी वन डायगोनल दाखवा त्याच्यामध्ये. ड्रॉ ए डायगोनल AC. मी AC डायगोनल हा काढलेला आहे. आणि डायगोनल जर AC काढला, पेअर ऑफ द अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट दिलेले आहे आपल्याला. पेअर ऑफ अपोजिट साइड्स म्हणजे दोन्ही पेअर दिलेले आहेत, अ पेअर नाही आहे. इफ पेअर्स ऑफ द अपोजिट साइड, इफ पेअर्स ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आणखी एक दुरुस्ती करावं लागेल की AD इज कॉन्ग्रुएंट टू BC. हेही आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये. म्हणजे धिस पेअर अँड धिस पेअरसुद्धा कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. हे करेक्शन करून घ्या त्याच्यामध्ये की इन क्वाड्रिलॅटरल ABCD अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट मीन्स AB इज कॉन्ग्रुएंट टू DC अँड BC इज कॉन्ग्रुएंट टू AD. हे गिव्हनमध्ये दिलेलं आहे. आणि दाखवायचे काय याच्यामध्ये? की क्वाड्रिलॅटरल ABCD जे पॅरलोग्राम. मग आपल्याला समोर जे दिलेलं आहे ना त्याच्यावरूनच आपल्याला प्रूफ देता येतं. काय प्रूफ देता येतं? की फर्स्ट वी टेक द टू ट्रायंगल्स. कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. ड्रॉ डायगोनल AC. प्रूफ देता वेळेस मग आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये? प्रूफ देता वेळेस फर्स्ट वी कन्सिडर द एनी टू ट्रायंगल्स. हो, दोन ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये. दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द सेकंड ट्रायंगल. मग फर्स्ट ट्रायंगलमध्ये काय रिप्रेझेंट करता येईल आपल्याला? की प्रूफ देता वेळेस इन ट्रायंगल ABC करस्पॉन्डन्स महत्त्वाची आहे. अँड ट्रायंगल ABC तर दुसरा ट्रायंगल घ्यावा लागेल. ट्रायंगल CDA. AB इक्वल CD इक्वल देन BC इक्वल देन DA इक्वल. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल CDA हे दोन ट्रायंगल जर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता आले तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. मग या दोन ट्रायंगलमध्ये कोणकोणते पार्ट कॉन्ग्रुएंट आहेत ते सांगा? की साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड CD. व्हॉट इट्स रिझन? इट इज इन द गिव्हन इन्फॉर्मेशन. हे गिव्हनमध्ये दिलेलं आहे आपल्याला. देन सेकंड पेअर साइड BC इज कॉन्ग्रुएंट टू साइड, ही BC साइड इज कॉन्ग्रुएंट टू साइड DA. याचं सुद्धा रिझन काय आहे? गिव्हनच रिझन आहे. अँड थर्ड साइड इज कॉमन बिटवीन देम अँड साइड
AC is congruent to side AC. For which reason? The reason is that common side between these two triangles, common side. And if we represent the three pair of the any two sides are congruent, then these two triangles are congruent to each other. Therefore directly you can say that triangle ABC is congruent to the triangle CDA. For which reason? Side, side and side. हे दिलेलं आहे आपल्याला तीन पार्ट. म्हणून आपल्याला SAS टेस्टनुसार these two triangles are congruent to each other. When we represent the two triangles are congruent to each other, then their corresponding parts are also congruent to each other. मग फर्स्ट ट्रायंगलमधील जर आपण हा अँगल घेतला तर याच्याशी रिलेटेड हा अँगल ॲटोमॅटिक येईल. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल BAC is congruent to angle BAC is congruent to angle DCA. पहिल्या ट्रायंगलमधील अँगल BAC हा आणि दुसऱ्या ट्रायंगलमधील अँगल DCA हा, these two angles are congruent to each other. What is reason? By CACT. Give them as an equation number 1. सिमिलरली आपल्याला सेकंड पेअरही दाखवता येईल. This angle and this angle are also congruent to each other by CACT. That means मग पहिल्या ट्रायंगलमधला अँगल घेणार आपण BCA. अँगल BCA is congruent to angle BCA is congruent to angle कोणता घेता येईल आपल्याला? DAC. अँगल DAC. Give the second equation. Its region is also be CACT. याचं कारणसुद्धा आपल्याला CACT देता येईल. पण दाखवायचं काय आपल्याला? टू लाईन्स आर पॅरलल, टू सेगमेंट्स आर पॅरलल. मग आता आपण काय दाखवलं की अँगल BAC, इक्वेशन फर्स्टमध्ये अँगल BAC अँड अँगल DCA. मग हा अँगल BAC आणि DCA ह्या क्वाड्रिलॅटरलमधील AB आणि DCC रिलेटेड आहे. मग मला लिहिता येईल याच्यामध्ये की अँगल BAC अँगल BAC अँड अँगल DCA आर दी कोणते अँगल आहेत? अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय विच ट्रान्सवर्सल? फॉर्म्ड बाय ट्रान्सवर्सल AC ऑफ लाईन सेगमेंट हे ट्रान्सवर्सल AC कोणत्या सेगमेंटशी रिलेटेड आहे? AB आणि DCशी रिलेटेड आहे. कारण आपण हा अँगल आणि हा अँगल कन्सिडर केला. हा अँगल आणि हा अँगल ट्रान्सवर्सल आणि AB साईडमधला आहे आणि हा अँगल ट्रान्सवर्सल आणि DC मधला आहे. म्हणजे ही दोन अँगल क्वाड्रिलॅटरल AB आणि DCशी रिलेटेड आहेत. आणि म्हणून आपण लिहिणार की अँगल BAC अँड अँगल DCA आर दी अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय दी ट्रान्सवर्सल AC ऑफ सेगमेंट AB and segment DC, and therefore you can say that side AB is parallel to side CD. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. हे कुठून आणलं की जर दोन लाईनला एका ट्रान्सवर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळे पेअर ऑफ दी अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट आले तर त्याच्याशी रिलेटेड असलेले लाईन असेल किंवा सेगमेंट हे काय असतात? पॅरलल असतात. आपण टेस्ट ऑफ द पॅरलल लाईनमध्ये स्टडी केलेला आहे. सिमिलरली यू कॅन से दॅट सेकंड पेअर आपण रिप्रेझेंट केलेली आहे की अँगल BCA अँड अँगल हा अँगल या साईडशी रिलेटेड आहे आणि ट्रान्सवर्सलशी रिलेटेड आहे. त्याच वेळेस त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असलेला कोणता अँगल? अँगल DAC. सिमिलरली अँगल BCA अँड अँगल DAC आर दी अल्टरनेट अँगल्स कुणी फॉर्म केलेले आहेत? फॉर्म्ड बाय दी ट्रान्सवर्सल कोणत्या ट्रान्सवर्सलने? ट्रान्सवर्सल AC. फॉर्म बाय दी ट्रान्सवर्सल AC ऑफ सेगमेंट. पण हे कोणत्या सेगमेंटचे ट्रान्सवर्सल आहे की हा अँगल आणि हा अल्टरनेट अँगल, हा अँगल BC आणि ट्रान्सवर्सलशी रिलेटेड आहे.
हा अँगल AD आणि ट्रान्सव्हर्सलशी रिलेटेड आहे. हे जर दोन अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड असलेले सेगमेंट किंवा लाईन पॅरलल असतात आणि म्हणून आपल्याला सांगता येईल ट्रान्सव्हर्सल AC ऑफ सेगमेंट कोणते? BC and segment AD, and therefore you can say that segment BC is parallel to the segment AD and give the image in equation number 4. आणि मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की इन quadrilateral ABCD line AB is parallel to line CD and line BC is parallel side AB is parallel to side DC and side BC is parallel to side AD. therefore quadrilateral ABCD इज ए पॅरलोग्राम. कारण पॅरलोग्रामच्या डेफिनेशनमध्ये अपोजिट साईडची जी पेअर आहे जर कॉन्ग्रुएंट दाखवल्या पॅरलल दाखवल्या, पेअर ऑफ द अपोजिट साईड्स आर पॅरलल असेल तर देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम. अँड देअरफॉर यू कॅन से दॅट फ्रॉम इक्वेशन 3 and 4 क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये त्याच्या पेअर ऑफ द अपोजिट साईड्स जर पॅरल असतील तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असतो. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 3 and 4 इक्वेशन 3 मध्ये AB इज पॅरलल टू CD, 4 मध्ये BC इज पॅरलल टू AD. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 3 and 4 क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. इथं मी सांगितलं रे की एकदा का साईड AB आणि CD पॅरल दाखवल्या, AB आणि CD पॅरल दाखवल्या, AB आणि CD पॅरल दाखवल्या आणि AD आणि BC पॅरल दाखवल्या तर तो क्वाड्रिलॅटरल काय होतो? पॅरलोग्राम होतो. अँड हे इज द प्रूफ. द नेक्स्ट थेरम इज द इफ टू पेअर्स ऑफ अपोजिट. मी सांगितले की सेकंड प्रॉपर्टी ऑफ द पॅरलोग्राम रिलेटेड टू द काय आहे? अपोजिट अँगल्स आहे किंवा अँगल्स आहे. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द पॅरलोग्राम विच इज रिलेटेड टू द साइड्स, अपोजिट साइड्स, अँड सेकंड इज रिलेटेड टू द अँगल्स अँड थर्ड इज रिलेटेड टू द डायगोनल. म्हणून सेकंड प्रॉपर्टीचं प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. इट इज नथिंग बट द टेस्ट. इफ टू पेअर्स ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज द पॅरलोग्राम. म्हणून आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? क्वाड्रिलॅटरल काढावा लागेल. सपोज दिस इज द एनी क्वाड्रिलॅटरल PQR. मी हा कोणताही एक क्वाड्रिलॅटरल काय घेतलेला आहे? PQRS घेतलेला आहे. आणि मग या क्वाड्रिलॅटरलमध्ये इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे की गिव्हन आणि टू प्रूव्ह हे आपल्याला फाइंड करता आलं पाहिजे दिलेल्या स्टेटमेंटमध्ये. देनच्या अगोदरचा जो पार्ट असेल त्याच्याशी रिलेटेड किंवा या स्टेटमेंटशी रिलेटेड डायग्रॅम काढणे. कोणती डायग्रॅम दिली आहे? क्वाड्रिलॅटरल दिली आहे. मग देनच्या अगोदर पार्ट काय? इफ टू पेअर्स ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. मग अपोजिट अँगलच्या दोन पेअर आहेत, अँगल P अँड अँगल R. हा अँगल P आणि अँगल R, अँगल S आणि अँगल Q. या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. हे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये लिहावं लागेल. आणि म्हणून गिव्हनमध्ये काय लिहावं लागेल आता? इन क्वाड्रिलॅटरल PQRS which is the pair of the opposite angles. The first pair of the opposite angle is angle P is congruent to angle R. This is the given information. सेकंड मध्ये काय दिलेलं आहे? सेकंड पेअर की अँगल Q इज कॉन्ग्रुएंट टू अँगल S. पेअर ऑफ दी अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दिलेलं आहे गिवन इन्फॉर्मेशनमध्ये. टू प्रूव्ह काय करायचे? देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम. टू प्रूव्ह काय? टू प्रूव्हमध्ये लिहिणार देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम. म्हणजे कोणतं क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम दाखवायचं आहे की क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए पॅरलोग्राम. पॅरलोग्राम दाखवायचं म्हणजे काय आहे? त्याच्या डेफिनेशननुसार दाखवायचं आहे की पेअर ऑफ द अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर. अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर. मग विचार द अपोजिट साइड म्हणजे टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पॅरलोग्राम दाखवण्यासाठी की साइड PQ इज पॅरलल टू साइड SR. आणि सेकंड प्रूफ काय द्यायचं आहे याच्यामध्ये की साइड PQ इज पॅरलल टू SR अँड साइड QR इज पॅरलल टू साइड PS. हे जर दाखवलं तर आपला क्वाड्रिलॅटरल PQRS जे काय म्हणता येईल? पॅरलोग्राम म्हणता येईल. मग कन्स्ट्रक्शन काय करायचं? नव्हे, कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये करायला आपल्याला चान्स नाही आहे. मग गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये दिले की अपोजिट अँगल काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत.
मग आपण प्रूफ देता वेळेस प्रूफमध्येच आपण कन्सिडर करूया. प्रूफमध्ये काय कन्सिडर करूया की अँगल पी अँड अँगल आर जे आहेत ना इक्वल आहेत. तर हे इक्वल दिलेल्या अँगल बरोबर काहीतरी कन्सिडर करूया. लेट काय लिहिणार मी याच्यामध्ये, लेट अँगल फर्स्ट पेअर अँगल पी इज इक्वल टू अँगल आर इज इक्वल टू एक्स घेऊया आपण. अँड सेकंड पेअर अँगल क्यू इज इक्वल टू अँगल एस इज इक्वल टू अँगल वाय घेऊया आपण. म्हणजे दिलेल्या डायग्रॅममध्ये आपल्याला अँगल पी आणि अँगल आर यांची व्हॅल्यू आपण एक्स मांडली. याची व्हॅल्यू एक्स, याची वाय आणि याची वाय. मग अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ द क्वाड्रिलॅटरल सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू 360. त्यानुसार आपल्याला प्रूफ घेता येईल. मग इन क्वाड्रिलॅटरल पी इक्विव्हेरियस अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर प्लस अँगल एस इज इक्वल टू 360. याचं रिजन लिहायचं सम ऑफ द अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360. इथं अँगल लिहा या थेरमनुसार. अँड देन वी पुट अप द व्हॅल्यू ऑफ द अँगल पी इज एक्स, अँगल आर इज एक्स, अँगल क्यू इज वाय अँड एस इज वाय. देअरफॉर यू कॅन से दॅट पीची व्हॅल्यू काय घेतलेली आपण एक्स प्लस क्यूची घेतलेली आहे वाय प्लस आरची घेतलेली आहे एक्स, एसची घेतलेली आहे वाय अँड दिस इज इक्वल टू 360. याचं मेजरमेंट 360 आहे. देअरफॉर टेक द ॲडिशन ऑफ दिस 2x प्लस 2y इज इक्वल टू 360. Take the common 2, it will get x plus y is equal to 360 and therefore you can say that x plus y is equal to 360 divided by 2 and therefore you can say that x plus y is equal to 180 degree. म्हणजे x आणि y चं मेजरमेंट आलं 180. मग आपण याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार घेणार की x म्हणजे कोणता घेणार मी अँगल p. ॲट द प्लेस ऑफ द अँगल x यू कॅन टेक द अँगल p. and at the place of the angle y you can take the angle s. म्हणजे angle p plus angle s इथं लिहा angle p plus angle s is equal to 180 degree. x च्या जागी मी p लिहिलं आणि y च्या जागी काय लिहिलं s लिहिलेलं आहे कारण आपण s is equal to y घेतलेला आहे. मग हे दोन अँगल या जर दोन साईडचा आपण असा विचार केला पी क्यू आणि एस आरचा विचार केला तर हे दोन अँगल झाले इंटेरियर अँगल्स बाय द ट्रान्सव्हर्सल पी एस. मग जर असं असेल अँगल पी प्लस अँगल एस इज इक्वल टू 180 बट काय अँगल पी अँड अँगल एस आर दी कोणते अँगल इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय दी ट्रान्सव्हर्सल कोणते ट्रान्सव्हर्सल फॉर्म बाय दी ट्रान्सव्हर्सल PS and therefore you can say that असं जर PS ट्रान्सव्हर्सल असेल X अँगल किंवा P अँगल बिटवीन द अँगल साईड PQ अँड साईड किंवा ट्रान्सव्हर्सल PS म्हणजे हे ट्रान्सव्हर्सल PS मध्ये दोन्हीही अँगलचे रिलेटेड आलेले आहे. मग पहिला X अँगल बिटवीन द PQ अँड ट्रान्सव्हर्सल देन अँगल Y बिटवीन द साईड SR अँड ट्रान्सव्हर्सल PS मीन शॉर्ट एक्स आणि वाय हे अँगल दिलेल्या क्वाड्रिलॅटरलमध्ये ट्रान्सव्हर्सल आणि साईड पी क्यू आणि साईड एस आरचे रिलेटेड आहेत. देअरफॉर डायरेक्टली यू कॅन से दॅट साईड विच साईड्स आर पॅरलल साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर हे आपल्याला घेता येईल. याला इक्वेशन नंबर आपण 1 नाव देऊया. मग आता परत मला माहीत आहे याच्यामध्ये की मी एक्स आणि वायचे एक्सच्याऐवजी पी व्हॅल्यू घेतली आणि वायच्याऐवजी एस घेतली. मला असंही घेता येईल कि एंगल P प्लस एंगल ॲट द प्लेस ऑफ एस हा वाय कन्सिडर करेल मी P प्लस क्यू इज इक्वल टू ऑल्सो बी 180 बट एंगल P and angle Q are the interior angles formed by the transversal या दोन अँगलच्या मध्ये कोणती साईड आहे पी क्यू म्हणजे ही झाली ट्रान्सव्हर्सल म्हणजे एक्स अँगल हा किंवा पी अँगल हा एस पी आणि पी क्यू मध्ये आहे
वाय अँगल हा आर क्यू आणि पी क्यूमध्ये आहे, म्हणजे पी क्यू ही झाली त्यांची ट्रान्सव्हर्सल. मग विच टू साईड्स आर पॅरलल, देअरफॉर साईड पी एस पॅरलल टू साईड क्यू आर, आणि इथं आपल्याला हे प्रूफ दिलेलं आहे. आणि देअरफॉर डिरेक्टली यू कॅन, जर दिलेल्या क्वाड्रिलॅटरलमध्ये पेअर ऑफ द अपोजिट साईड्स जर पॅरलल आल्या तर देअरफॉर यू कॅन से दॅट क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए पॅरलेलोग्राम अँड हेन्स द प्रूफ. तर दिस इज द सेकंड प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे. कशाची? क्वाड्रिलॅटरलची. एक क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम, पण कधी क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम? इफ देअर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. एक क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम पण कधी? इफ देअर अपोजिट साईड्स ऑफ द पेअर ऑफ द अपोजिट साईड्स आर काय असतील? पॅरलल असतील तर, सॉरी कॉन्ग्रुएंट असतील तर, त्यावेळेस तो क्वाड्रिलॅटरलसुद्धा काय असतो? पॅरलोग्राम असतो. आता राहिली थर्ड प्रॉपर्टी विच इज रिलेटेड टू द डायगोनल. देन थर्ड प्रॉपर्टी और थर्ड theorem is which is related to the diagonals of a quadrilateral. If the diagonals of a quadrilateral are bisect to each other, then that quadrilateral is a parallelogram. मग ही थर्ड प्रॉपर्टीचं प्रूफ दिलं की आपण त्याला टेस्ट ऑफ द पॅरलोग्राम म्हणणार. टेस्ट ऑफ द पॅरलोग्राम. मग स्टेटमेंट ठीक आहे, दिले काय? इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर बायसेक्ट टू इच अदर, means diagonals of the quadrilateral are bisect to each other at point O. आणि मग देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम. तेव्हा आपला क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय दाखवा लागेल? पॅरलोग्राम दाखवा लागेल. मग इन क्वाड्रिलॅटरल ABCD द डायगोनल AC अँड डायगोनल BD आर intersect to each other, intersect to each other at point O. आणि मग त्याच्यानुसार काय ठेवावं लागेल आपल्याला की AO इज इक्वल टू CO अँड BO इज इक्वल टू DO गिव्हन इन्फॉर्मेशननुसार. मीन्स AO इज कॉन्ग्रुएंट टू CO अँड BO इज कॉन्ग्रुएंट टू DO. हे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलोग्राम. प्रूफ तेच पुन्हा आलं. टू प्रूव्ह काय करणार आपण? टू प्रूव्ह की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलोग्राम. दॅट मीन्स यू कॅन से दॅट AB इज पॅरलल टू DC अँड AD इज पॅरलल टू BC. हे प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. या दोन्हीपैकी कोणतंही एक द्या त्याच्यामध्ये. दॅट मीन्स मग प्रूफ देता वेळेस काय आपण गिव्हन इन्फॉर्मेशननुसार सगळं दिलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे डायग्रॅममध्ये. मग फर्स्ट वी कन्सिडर द पेअर. दिस इज द फर्स्ट ट्रायंगल अँड दिस इज द सेकंड ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकलो. तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर अल्टरनेट अँगल जर आपल्याला CA/CT कॉन्ग्रुएंट दाखवता आले तर अपोजिट पेअर साईडचे अपोजिट पेअर एक पेअर काय दाखवता येईल? आपल्याला पॅरलल दाखवता येईल. म्हणून प्रूफमध्ये काय देणार तुम्ही त्याच्यामध्ये? फर्स्ट वी कन्सिडर दीज टू ट्रायंगल्स. करस्पॉन्डन्स मात्र नीट लिहा. इन ट्रायंगल AOB हा फर्स्ट ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD अँड ट्रायंगल COD. which parts are congruent between them? In triangle AOB and triangle COD, side AO is congruent to आहे CO, side CO. नंतर angle AOB is congruent to angle COD. what is its reason? याचं रिझन काय आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल AOB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल COD. हे पहिल्याचं रिझन लिहा गिव्हन. दुसऱ्याचं रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि तिसरी पेअर सांगितली याच्यामध्ये की BO इज कॉन्ग्रुएंट टू DO गिव्हनमध्येच की साईड BO इज कॉन्ग्रुएंट टू साईड DO. याचं रिझन आहे गिव्हनमध्ये. Therefore directly you can say that triangle AOB is congruent to triangle
COD. What is reason? By the reason SAS. SAS test नुसार these two triangles are congruent to each other. मग याच्यामधली रिमेनिंग पार्ट करस्पॉन्डिंग पार्ट्स आर कॉन्ग्रुएंट. मग मी जर हा अँगल कन्सिडर केला तर याच्याशी रिलेटेड हा अँगल येईल. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल BAO is congruent to angle BAO is congruent to angle DCO. What is the reason? By CACT. मग जर असं असेल CACT नुसार जर हे कॉन्ग्रुएंट असतील बट अँगल BAO अँड अँगल DCO. BAO आणि DCO हे कोणते अँगल आहेत? जर लाईन DC आणि AB घेतली तर हे अल्टरनेट अँगल येतं बाय द ट्रान्सव्हर्सल AC. आणि मग जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड असलेल्या साईड काय असतात? पॅरल असतात. अँगल BAO अँड अँगल DCO आर अल्टरनेट अँगल्स. कोणी फॉर्म केलेले आहेत? फॉर्म्ड बाय विच ट्रान्सव्हर्सल AC ऑफ साईड. कोणत्या साईडची? साईड AB अँड साईड DC. ह्या AB साईडची आणि साईड CD म्हणूया आपण, साईड DC. and therefore you can say that side AB is parallel to the side CD. आणि याला घेऊ दे इमॅजिन इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. मग त्याचप्रमाणे काय करायचं की हा तिसरा ट्रायंगल आणि चौथा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा. इन ट्रायंगल BOC अँड ट्रायंगल DOA यामध्ये करस्पॉन्डिंग पार्ट जे गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये दिलेले आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवा. काय काय कॉन्ग्रुएंट दिलेलं आहे की BO कॉन्ग्रुएंट DO. व्हॉट इज रिझन? BO कॉन्ग्रुएंट DO. काय रिझन आहे याचं रिझन आहे गिव्हन. हे BO आणि DO कॉन्ग्रुएंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. दॅट मीन्स अँगल BOC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DOA. याचं रिझन लिहा व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आणखी एक पेअर दिलेली आपल्याला राहिलेली ही पेअर की या ट्रायंगलमधले CO साईड CO इज कॉन्ग्रुएंट टू साईड AO. याचं रिझन काय आहे? गिव्हन आहे. आणि मग देअरफॉर आपण काय म्हणणार की ट्रायंगल BOC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DOA. याचं रिझन लिहायचं SAS टेस्ट लिहायचं. आणि मग करस्पॉन्डिंग पार्ट्स याचे आपल्याला जसं हे दोन अल्टरनेट अँगल दाखवू शकलो आपण तसं ही पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल बाय CACT. देअरफॉर यू कॅन से दॅट अँगल BCO is congruent to BCO is congruent to angle DAO. याचं रिझन लिहा CACT. याचं रिझन झालं CACT. पण हे अँगल काय आहेत? बट अँगल BCO अँड अँगल DAO आर दी अल्टरनेट अँगल. कोणत्या ट्रान्सव्हर्सलने? हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल कोणी केले आहेत? ACने केलेले आहेत. अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल AC ऑफ साईड. कोणत्या साईड दिलेल्या आहेत? या ट्रान्सव्हर्सलशी रिलेटेड जे अँगल आहेत त्याचे रिलेटेड असलेल्या साईड कोणत्या आहेत? ऑफ साईड BC अँड साईड AD. मग जर असं असेल तर आपल्याला या दोन साईड दाखवता येईल. मी हेच इथं दाखवतो. देअरफॉर यू कॅन से दॅट की साईड BC पॅरलल टू साईड AD. याला इक्वेशन 2 म्हटलं आपण. इक्वेशन 1 कुठं म्हटलेलं आहे की AB पॅरलल CD. हो, प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. AB पॅरलल CD किंवा DC दाखवलं आहे आणि AD पॅरलल BC हे पण दाखवलं आहे. अँड देअरफॉर डायरेक्टली यू कॅन से दॅट
quadrilateral ABCD is a parallelogram. दिलेल्या quadrilateralच्या pair of the opposite sides जर parallel आल्या, then that quadrilateral is known as a parallelogram and hence the proof.